रेस्पिरेशन. ठीक आहे, जसं आता आपलं मानवामध्ये रेस्पिरेशन होतं तसं आता वनस्पतीमध्ये सुद्धा रेस्पिरेशन आहे. मग रेस्पिरेशन म्हणजे काय, तर रेस्पिरेशन म्हणजे आपण खाल्लेलं अन्न म्हणजे असिम्युलेटेड फूड, खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जा बनवणं म्हणजे रेस्पिरेशन होय. आता इथं काय होतं, ग्लुकोज म्हणजे आपलं अन्न आहे, त्याच्यासोबत जेव्हा 6O2 बनतात तेव्हा 6CO2 H2O आणि प्लस ऊर्जा रिलीज होते. ठीक आहे, मग आता ही रिॲक्शन कशी आहे, ऊर्जा रिलीज होते, त्याचा अर्थ ही रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक आहे. ठीक आहे, आता ह्याच्याच उलट जर बघितलं, याच्याच उलट जर केलं तर ही रिॲक्शन कशाची होते, फोटोसिंथेसिसची होते. हीच रिॲक्शन उलटी फोटोसिंथेसिसची होते. ठीक आहे, ठीक आहे. तर हे झालं रेस्पिरेशन. मग आता रेस्पिरेशनचे दोन प्रकार आहेत, एक असतं एरोबिक रेस्पिरेशन, दुसरं आहे एनारोबिक. एनारोबिक मध्ये ऑक्सिजनची गरज नाही आणि इथं ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे, आता एरोबिक रेस्पिरेशन जे असतं ते एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 3 टाईप म्हणजे 3 टप्पे असतात. तर पहिला टप्पा काय आहे, ग्लायकोलायसिस, दुसरा टप्पा क्रेब्स सायकल आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम. फोटोसिंथेसिस सारखाच हा पण भाग खूप कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे याच्यामध्ये खूप सारे रिॲक्शन्स आहेत. तर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया, जेवढं समजतं तेवढं ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आता बघा पहिला टप्पा आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस म्हणजे काय, ग्लायको म्हणजे ग्लुकोज, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन करणं, म्हणजे त्याला तुकडे करणं, विघटन करणं. म्हणजे ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं, ग्लुकोजचं विघटन होतं. मग ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं, ग्लुकोजचं, ज्याच्यामध्ये ग्लुकोजमध्ये किती कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत, तर त्याचं विघटन कशामध्ये होतं, पायरुविक ऍसिड मध्ये होतं. पायरुविक ऍसिड मध्ये किती कार्बन आहेत, तर 3 कार्बन आहेत. म्हणजे 6 कार्बन असणारा ग्लुकोज 3 कार्बन असणाऱ्या पायरुविक ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर होतं. कशाचा पण त्याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजनची गरज नाही. म्हणजे ऑक्सिजन न वापरता 6 कार्बन असणाऱ्या ग्लुकोजचं रूपांतर 3 कार्बन असणाऱ्या पायरुविक ऍसिड मध्ये होतं, त्याला म्हणायचं ग्लायकोलायसिस. ठीक आहे, ठीक आहे. तर हे कुठं होतं, सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे तुमचा क्वेश्चन काय हा आहे, सायटोप्लाझम मध्ये होतं. दुसरं काय आहे, ग्लायकोलायसिस मध्ये ऑक्सिजन वापरला जात नाही, म्हणजे कशी रिॲक्शन आहे, एनारोबिक रिॲक्शन आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि हा कुठल्याही रेस्पिरेशन म्हणजे ग्लायकोलायसिस हा जो आहे तो एकदम बेसिक टप्पा आहे. जरी म्हणजे ते एरोबिक असो किंवा एनारोबिक रेस्पिरेशन असो, त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस हे होणारच. पहिला टप्पा हा आहे. मग एरोबिक जर एनारोबिक असेल तर ती रिॲक्शन इथंच थांबणार. म्हणजे याच्या पुढे जर त्याला ऑक्सिजन म्हणजे एनारोबिक असेल तर इथंच थांबणार. पण जर एरोबिक असेल म्हणजे आपण जर याला ऑक्सिजन दिलं तर त्याच्यानंतर याच्या पुढचे टप्पे घडून येणार. म्हणजे क्रेब्स सायकल, TCA सायकल, ते सायकल नंतर घडून येणार. ठीक आहे, आणि जर ऑक्सिजन नाही दिलं तर काय होणार, मग याचं फर्मेंटेशन होणार. ठीक आहे, तर आता बघा, आता ग्लायकोलायसिस मध्ये काय झालं, हे ग्लुकोज होतं, ग्लुकोज मध्ये हेक्झोकायनेस टाकलं, ते ग्लुकोज 6 फॉस्फेट बनलं, त्याचं रूपांतर परत फ्रुक्टोज 6 फॉस्फेट टाकलं. आता हे खूप अवघड आहे, म्हणजे खूप पाठ करण्यासारखं आहे आणि ते समजायला पण खूप थोडंसं अवघड आहे. मागच्याच वर्षी आयोगानं हा प्रश्न इथं विचारला होता, इथं कुठेतरी विचारला होता की 6 फॉस्फेट आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, इथं कुठेतरी आयोगानं प्रश्न विचारला होता. तर हे तुम्हाला जेवढं लक्षात राहील तेवढं ट्राय करा. ठीक आहे, तर हे असं होतं आणि अल्टिमेटली काय होतं, ग्लुकोजचं रूपांतर पायरुवेट मध्ये होतं. आणि लक्षात ठेवायचं, ग्लायकोलायसिस मध्ये दोन्ही पण होतात, ऊर्जा पण वापरली जाते, म्हणजे ऊर्जा वापरली पण जाते आणि ऊर्जा रिलीज पण केली जाते. म्हणजे ऊर्जा रिलीज केली जाते म्हणजे किंवा बनवली पण जाते. म्हणजे ग्लायकोलायसिस मध्ये काही ठिकाणी ऊर्जा वापरावी लागते आणि काही ठिकाणी ऊर्जा रिलीज करावी लागते. तर ते तुम्हाला एकदा सांगतो. बघा, या टप्प्यामध्ये ऊर्जा लागते. या टप्प्यामध्ये बघा ATP जे आहे ते वापरले गेलेत आणि त्याच्यापासून ADP बनले. दुसऱ्या टप्प्यामध्ये पण ATP म्हणजे ऊर्जा वापरली आणि ADP बनले. परत त्याच्यानंतर बघा, आता इथं या टप्प्यामध्ये बघा, इथं काय झालं, ADP वापरलेत आणि इथं ATP तयार झालेत, म्हणजे इथं ऊर्जा तयार झाली. म्हणजे या टप्प्यामध्ये इथं ऊर्जा बनली. ठीक आहे, आणि या टप्प्यामध्ये ऊर्जा वापरली. इथं बघा, इथं ATP वापरलेत, इथं ATP वापरलेत, ADP बनलं, ADP बनलं. इथं काय झालं, ATP तयार झालेत. परत आणखी बघा, इथं ATP तयार झालेत. ठीक आहे, इथं ATP तयार झालेत, म्हणजे इथं पण ऊर्जा बनली. म्हणजे ग्लायकोलायसिस मध्ये ऊर्जा वापरली पण जाते आणि ऊर्जा परत बनली पण जाते. दोन्ही गोष्टी इथं घडतात. ठीक आहे, तर हे समजून घ्या रिॲक्शन. ठीक आहे, आता त्याच्यानंतर क्रेब्स सायकल. आता बघा, पहिल्यांदा झालं ग्लायकोलायसिस नंतर जर आपण ऑक्सिजन दिला नाही तर त्याचं फर्मेंटेशन होणार आणि ते तिकडं म्हणजे तो वेगळा विषय होणार. पण जर आता ऑक्सिजन भेटलं तर त्याचं काय होणार, क्रेब्स सायकल होणार. क्रेब्स सायकललाच काय म्हणतात, TCA सायकल किंवा ऑर्गॅनिक ऍसिड सायकल असं म्हणतात. मग क्रेब्स सायकल
परत त्याला आणखी नाव आहे मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेशन, कारण हा मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं म्हणून त्याला मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेशन पण म्हणतात, किंवा त्याला ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट पण म्हणतात. कारण पहिल्या रिॲक्शन मध्ये जो तुमचा ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये झालं होतं त्याचं परत ऑक्सिडेशन होणार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याला सिट्रिक ऍसिड सायकल पण म्हणतात. ते का म्हणतात ते सांगतो. आता बघा काय होतं, बघा जो आपल्याला पायरुविक ऍसिड बनला होता ग्लायकोलायसिस मध्ये आपल्याला ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड भेटला, त्याच्यानंतर आता होणार आहे क्रेब्स सायकल. पण क्रेब्स सायकलच्या अगोदर काय होतं, या पायरुविक ऍसिडचं एका इंटरमिडिएट म्हणजे संक्रमणीय पदार्थामध्ये रूपांतर होतं आणि त्या पदार्थाचं नाव आहे ऍसिटिल को एन्झाईम, ऍसिटिल को ए असं म्हणतात. मग हा ऍसिटिल को ए जो असतो तो ह्याला काय म्हणतात, काय ऑक्झॅलो ऍसिटेट. हा जो आहे तो ऑक्झॅलो ऍसिटेट. मग जो ऍसिटिल को ए होता म्हणजे पायरुविक ऍसिड पासून ऍसिटिल को ए बनला, तो ऍसिटिल को ए कशा सोबत रिॲक्ट करतो, ऑक्झॅलो ऍसिटेट सोबत रिॲक्ट करतो आणि जो प्रोडक्ट बनतो तो काय आहे सायट्रेट 6. म्हणजे याच्यामधला पहिला प्रोडक्ट काय बनला, सायट्रेट बनला. सायट्रेट म्हणजे सायट्रिक ऍसिड बनला आणि म्हणून ह्या सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल पण म्हणतात. ठीक आहे, आणि हे कुठं होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं आणि याला O2 लागतो म्हणजेच हे एरोबिक आहे. ठीक आहे, तर आता बघा हे काय होतं, आपल्याकडे पायरुविक ऍसिड होता अगोदर, कुठून ग्लायकोलायसिस मधून आपल्याला पायरुविक ऍसिड किंवा पायरुवेट बनला. त्या पायरुवेटचं हे इथून काय होणार, क्रेब्स सायकल सुरू होणार. पण या पायरुवेटचं क्रेब्स सायकल सुरू व्हायच्या अगोदर एक संक्रमणीय किंवा इंटरमिडिएट मध्ये रूपांतर झालं, तो होता ऍसिटिल को ए. ऍसिटिल को एचं रूपांतर काय होतं, ऍसिटिल को ए जेव्हा ऑक्झॅलो ऍसिटेट सोबत जेव्हा रिॲक्ट करतो, हे ऑक्झॅलो ऍसिटेट सोबत जेव्हा रिॲक्ट करतं तेव्हा याचं काय म्हणतो सायट्रेट किंवा सायट्रिक ऍसिड. मग सायट्रिक ऍसिड जो आहे तो सायट्रिक ऍसिड पहिला प्रोडक्ट आहे. मग पहिला प्रोडक्ट असल्यामुळे यालाच काय म्हणतात, सिट्रिक ऍसिड सायकल असं म्हणतात. सिट्रिक ऍसिड सायकल असं म्हणतात. मग बाकी हे नंतर असं सगळे प्रोडक्ट बनत शेवटी परत ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये त्याचं रूपांतर होतं. ठीक आहे, आणि हे सायकल असं कंटिन्यू चालू राहतं. ठीक आहे, तर आयोगाने याच्यावर पण एक प्रश्न विचारलाय, मला वाटतं डिजेनरेशन का डिहायड्रेशनच्या स्टेपवर विचारलेला आहे की सायट्रेटचं रूपांतर याच्यामध्ये कोणत्या स्टेपमध्ये होतं. मग याचं रूपांतर याच्यामध्ये म्हणजे आता ऍसोड नायट्रेटचं रूपांतर आयसोसायट्रेट मध्ये होणं ही कुठली प्रोसेस आहे, रिहायड्रेशन. म्हणजे परत सांगतो, जर तुमचा जास्त अभ्यास झाला असेल, तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करायचं असेल तर ह्या रिॲक्शन मग पाठ करायचं, आणि जर आपला बाकीचा अभ्यास नसेल तर हे अवघड क्वेश्चन आहेत किंवा हा पाठ तुम्ही थोडासा स्किप करायचा आणि मग याच्यातल्या फक्त बेसिक गोष्टी करायच्या. जसं की काय सांगितलं, या सायकलमध्ये पहिला प्रोडक्ट सायट्रेट बनतो म्हणून ह्याला सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतात. हा बेसिक आहे. इंटरमिडिएट कोणता आहे, ऍसिटिल CoA आहे. तर हे बेसिक पार्ट आहे. पण हे पुढचे जे आहेत तर हे तुम्ही नाही केलं तरी चालू शकतं. ठीक आहे, आणि जर अभ्यास जास्त झाला असेल तर मग तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर आपण हे पूर्ण एक्सप्लेन करत बसणार नाही, तर पुढे जाऊ. ठीक आहे, आता याच्यानंतर काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम होतं. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम ही कुठे होते, मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेन मध्ये किंवा क्रिस्टीमध्ये होते. मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. आता काय होतं बघा, पहिल्या ग्लायकोलायसिस मध्ये जी एनर्जी तयार होती ती एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे जी ऊर्जा काय म्हणतात, ऊर्जा जी मिळत आहे आपल्याला ती NADH च्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, इथे आपल्याला डायरेक्ट ATP किती 2च ATP मिळाले, पण सोबत NADH पण मिळालाय. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रेब्स सायकल मध्ये गेलं तर क्रेब्स सायकल मध्ये पण तुम्हाला काय दिसेल, तर तुम्हाला NADH किंवा FADH बनलेले दिसतात. ठीक आहे, मग हे NADH आणि FADH असतात. पण NADH पासून ऊर्जा मिळते आपल्याला 3 ATP भेटतात आणि FADH पासून 2 ATP भेटतात. ठीक आहे, म्हणजे आणि ऍक्च्युअल ऊर्जा आपल्याला ही आहे, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल ऊर्जा ही पाहिजे आहे. परंतु क्रेब्स सायकल आणि ग्लायकोलायसिस या दोन्ही केसमध्ये आपल्याला NADH आणि FADH भेटलेले आहे. मग त्या NADH आणि FADHचं ऍक्च्युअल ATP मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय असतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम असतं. मग ह्याच्यामध्ये काय असतं, तर वेगवेगळे जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात त्या इलेक्ट्रॉन कॅरियर्सच्या माध्यमातून ADP म्हणजे ऍडिनोसाइन डायफॉस्फेटचं रूपांतर ATP ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट मध्ये होतं. म्हणजे एक फॉस्फेट जो आहे तो ऍड केला जातो. ठीक आहे, मग त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं, ADPचं रूपांतर ATP मध्ये होतं. NADPH FADPH या ADPचं रूपांतर ATP मध्ये होतं. ठीक आहे, आणि ह्यालाच काय म्हणतात मग, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फायरिलेशन. कारण काय होईल इथं, डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेटचं 3 फॉस्फेट होईल. ट्रायफॉस्फेट झालं ना, ट्रायफॉस्फेट मध्ये रूपांतर 2 फॉस्फेट, डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट, ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट. डायफॉस्फेटचं रूपांतर 3 फॉस्फेट मध्ये झालं, त्याच्यामुळे त्याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फायरिलेशन असं म्हणतात. ठीक आहे,
तर एक हे सांगतो. हा, आता ग्लायकोलायसिस मध्ये काय झालं, इथं एक थोडंसं हे लिहून घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. ग्लायकोलायसिस मध्ये काय बनतात, 2 ATP आणि 2 NADH2 बनतात. NADH2 म्हणजे हे ATP जे आहेत ते 2 ATP हे रेडीमेड एनर्जी भेटली ग्लायकोलायसिस मधून, पण NADH2 जे आहे ते आणखीन आपल्याला भेटलेलं नाही. हे शेवटी नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये गेल्यानंतर मग आपल्याला ह्याचं ATP मध्ये रूपांतर होणार. ठीक आहे, मग आता हे टोटल ATP किती बनणार, हे 2 आणि 2 NADH2 म्हणजे 1 NADH2 म्हणजे 3 NADH2 म्हणजे 3 ATP, तर 2 चे 6, 6 आणि 2 इथं 8 ATP आपल्याला ह्याच्यामध्ये 8 ATP आपल्याला भेटतात, पण हे रेडीमेड नाही भेटले. त्याच्यानंतर क्रेब्स सायकल मध्ये काय होतं, तर ऍसिटिल कोए 2 ATP याच्यामध्ये काय होतात, हा क्रेब्स सायकल मध्ये काय होतात आपल्याला 2 NADH2 भेटतात, म्हणजे 6 ATP इथं भेटतात, पण हे पण आपल्याला रेडीमेड नाही भेटले. आणि शेवटी इथं काय होतं, सॉरी क्रेब्स सायकल मध्ये चुकलं, हे क्रेब्स सायकल मध्ये काय होतं, हा क्रेब्स सायकल मध्ये 2 ATP 6 NADH2, ठीक आहे, आणि 2 FADH2 म्हणजे आयोग तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारू शकतं, कोणत्या ह्याच्यामध्ये किती ATP बनतायत. ग्लायकोलायसिस मध्ये 8 बनले, आता क्रेब्स सायकल मध्ये किती बघा, 2 ATP, त्याच्यानंतर सायंत्रिक 18, 18 आणि 2 20 आणि 2 2 4 24 ATP. ठीक आहे, म्हणजे या ग्लायकोलायसिस मध्ये काय बनले 24 मधले पण 2 ऍक्च्युअल भेटलेत आणि हे तुम्हाला डायरेक्टली नाही भेटले, हे तुम्हाला पुढे चालून भेटणार आहेत. पुढे चालून म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये भेटणार आहेत. ठीक आहे, तर मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये काय होतं, हे सगळ्या NADH2 FADH2 या सगळ्यांचं रूपांतर ATP मध्ये होतं आणि फायनली तुम्हाला इथं मग तुम्हाला ATP म्हणजे ऍक्च्युअल एनर्जी भेटते. ठीक आहे, तर आता हे बघितलं आपण एरोबिक रेस्पिरेशन कसं होतं, ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लायकोलिसिस हे कसं आहे पण अनारोबिक पार्ट आहे, म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये अनारोबिक रेस्पिरेशन होतच. एरोबिक रेस्पिरेशनचा पहिला टप्पा हा अनारोबिकचा असतो आणि हे कुठे होतं, सायटोप्लाझम मध्ये होतं. आणि हे लक्षात ठेवायचं, आयोग प्रश्न विचारेल, सायटोप्लाझम मध्ये एरोबिक पण होतं आणि अनारोबिक पण होतं. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये फक्त एरोबिक होतं, हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं, आयोग याच्यावर प्रश्न विचारणार. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा होता ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट, त्याच्यानंतर क्रेब्स सायकल आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. ठीक आहे, तर हे होतं. आता अनारोबिक रेस्पिरेशन, जसं काय म्हणलं, पहिल्यांदा ग्लायकोलिसिस झालं, ग्लायकोलिस पासून पायरुवेट बनला. जर पायरुवेटला ऑक्सिजन भेटलं तर काय होणार, क्रेब्स सायकल, TC इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम हे असं पुढे जाणार. पण जर ऑक्सिजन नाही भेटला तर काय होणार त्याचं रूपांतर, तर त्या ग्लुकोजचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होणार किंवा त्याचं फर्मेंटेशन होणार, त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होणार. ठीक आहे, जसं आता याचं उदाहरण म्हणजे काय, समजा आपण खूप जास्त म्हणजे काय म्हणतात, खूप जास्त पळल्यानंतर किंवा असं खूप मॅरेथॉन मध्ये वगैरे पळल्यानंतर काय होतं, आपल्या मसल्स पर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही, तर मग ते आपल्या मसल्स मधला जो ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं अनारोबिक रिएक्शन. हे बघा, हे एरोबिक रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, बाकी ते काय दिसत नाही. ठीक आहे, आता ठीक आहे, ही रिएक्शन बघा, आता एरोबिक आणि अनारोबिक रेस्पिरेशन, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन वापरला जातो, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. ही कुठे होते, एरोबिक रेस्पिरेशन कुठे होते, सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि अनारोबिक रेस्पिरेशन फक्त सायटोप्लाझम मध्ये. जे आता सांगितलं होतं, सायटोप्लाझम मध्ये काय होतं, दोन्ही होतं, एरोबिक आणि अनारोबिक, पण मायटोकॉन्ड्रियामध्ये फक्त एरोबिक होतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एरोबिक मध्ये शेवटचा प्रोडक्ट काय असतो, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर, जो आपण रिएक्शन मध्ये बघितला, ग्लुकोजचं रूपांतर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मध्ये होतं. पण इथं काय बनतं, फर्मेंटेशन मध्ये काय होतं, इथाइल अल्कोहोल म्हणजेच दारू काय असतं, बेसिकली दारू म्हणजे फर्मेंटेशन आहे, तर ते म्हणजे अनारोबिक रिएक्शन आहे. तर ते म्हणजे अनारोबिक रेस्पिरेशनचं प्रोडक्ट काय आहे, इथाइल अल्कोहोल आणि CO2, आणि इथं काय आहे CO2 आणि H2O. ठीक आहे, बघा आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जास्त ATP बनले जातात. ठीक आहे, 36 to 38 38 ATP, इथं 2च ATP बनतात. ठीक आहे, म्हणून आपण बघितलं ग्लायकोलायसिस मध्ये 2च ATP बनले होते, बाकी सगळे म्हणजे NADH2 च्या फॉर्म मध्ये होते, त्यानंतर एरोबिक पार्ट मध्ये येतात. आता ग्लायकोलायसिस काय असतं, ग्लायकोलायसिस दोन्ही म्हणजे एरोबिक असो अनारोबिक असो, या दोन्हीचा पण पहिला टप्पा ग्लायकोलायसिसच आहे. म्हणजे एरोबिकचा पण पहिला टप्पा ग्लायकोलायसिसच आहे, जे की अनारोबिक कंडिशन मध्ये होतं. ठीक आहे, ग्लायकोलायसिस काय होतं,
एरोबिक आणि एनारोबिक दोन्ही केसमध्ये होतं, पण फर्मेंटेशन जे आहे ते फक्त एनारोबिक मध्ये होतं. पायरुविक ऍसिड पहिला प्रोडक्ट काय म्हणतो, पायरुविक ऍसिड, ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड. इथे काय म्हणतो, इथेनॉल किंवा लॅक्टिक ऍसिड बनतात, जे मसलमध्ये सांगितलं आता उदाहरण लॅक्टिक ऍसिड मध्ये बनतं. ठीक आहे. आता ग्लायकोलायसिस आणि सिट्रिक ऍसिड सायकलमध्ये काय फरक आहे, तर ग्लायकोलायसिस हा लिनियर पाथवे आहे, म्हणजे एक सरळ रिएक्शन असते. ह्याच्यामध्ये आपण बघितलं सायक्लिक पाथवे, असं एक सर्क्युलर रिएक्शन होती, म्हणजे जे प्रोडक्ट होतं तेच नंतर शेवटी रिएक्टंट म्हणून काम करतं, पुन्हा त्याचं प्रोडक्ट होतं परत रिएक्टंट म्हणून काम करतं. त्याच्यानंतर हे कुठं होतं, सायटोप्लाझम मध्ये होतं. हे कुठं होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये, कारण ही एरोबिक आहे आणि ही एनारोबिक आहे. त्याच्यानंतर हे कुठं होतं, ग्लायकोलायसिस हे सगळ्या प्रकारचे मी सांगितलं, एरोबिक आणि एनारोबिक दोन्हीमध्ये ग्लायकोलायसिस असतंच. आणि सायट्रिक ऍसिड सायकल हे काय फक्त एरोबिक मध्ये होणार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार, एका ग्लुकोज पासून 2 NADH2 आणि 2 ATP, जे पहिल्या स्टेप मध्ये मी सांगितलं होतं, 2 ATP आणि 2 NADH2 बनतात. इथे काय होतात, 6 NADH2, 2 FADH2, 2 ATP बनतात. तर हे दोन फरक लक्षात ठेवा. म्हणजे इथे एकूण टोटल तुम्हाला NADH2 चं कन्वर्ट केलं तर 8 ATP भेटतील आणि इथं 24 ATP भेटतील. तर हे लक्षात ठेवायचं, आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो.